प्रभातीमनी या कार्यक्रमात वंदना विद्वांसचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 10 ऑक्टोबर. राम ठेवील त्यात समाधान, हे खऱ्या भक्ताचे लक्षण जाण. नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे राम नाम. प्रपंची राखावे समाधान, हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण. डोळे व कान यांनी होते बाह्य जगाचे ज्ञान, त्यांना लावावे नामाचे अनुसंधान. राम आणावा चित्ती, त्याचा प्रपंच करतो, ही राखावी स्मृती. स्वार्थहीन व्हावे आपण, ते होईल करता परमात्म स्मरण. संधी साधून जो राहिला, तोच जगी धन्य झाला. नाटकात नटकाम करी जैसे, आपण वर्तत जावे तैसे. राजा रंक होई जरी, तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी. जग सज्जन दुर्जन मिश्रित, त्यातून शोधून काढावा अवचित. जो लाभेल संगतीला, रामाचे प्रेम दुणावेल त्याला. द्वेष मत्सर अहंकार वृत्ती, यांची न धरावी संगती. मानापमान करावे सहन, साक्ष ठेवून रामचरण. सर्व काही करावे, पण खरे प्रेम साधनावर असावे. अभिमान रहित रहावे, हेच शिष्याचे लक्षण जाणावे. राम व्हावा माझा, रात्रंदिवस काळजी ठेवीत जा. लक्ष ठेवावे संताकडे, देह लावावा प्रपंचाकडे. गुणात उत्तम गुण, आपले कळावे अवगुण. अवगुण कळले ज्याला, तो सुधारण्याच्या मार्गाला लागला. प्रथम स्वाधीन करी आपले मना, सोडावा अहंभाव विषय वासना. काही पाहिजे हे न वाटावे मना, व्यवहारात असावे दक्ष. कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष. दुर्जनाची संगती, तीच रामाला दूर करती. म्हणून मनासी धरावा सत्संग, रामाविण दुजा नसावा रंग. उदास व्हावे एकाच वेळी, केव्हा भेटेल वनमाळी. तळमळीचे मुख्य लक्षण, दुसरे विषयाची न व्हावी आठवण. पतिव्रतेला पती जाण, तैसे साधकाला साधन जाण. मोहाला बळी पडणे, याहून नाही दुजे लाजीर वाणे. विघ्न रामसेवेत भारी, तरी आपण सांभाळावे हाती घेऊन शिरी. रामाची सेवा हा जाणावा संसार, मग सुखाने करावा व्यवहार. देवास करता नैवेद्य अर्पण, प्रसाद घ्यावा त्याचा आपण. चित्त ठेवावे रामापाशी, ध्यास असावा त्याचा अहर्निशी. गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास. हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास. देहाने नाही करता आले, मन रामापायी गुंतविले. रामाने त्याचे कल्याण केले, राम ठेवील त्यात समाधान. हेच खरे भक्ताचे लक्षण जाण. भगवंता वाचून मनी न येऊ द्यावे काही, भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाही. आपण व्हावे रामाचे, उदाहरण घालून द्यावे साचे. बोधवचन, नामाहून दुजे काही, सत्य त्रिवाचा नाही. निर्हेतुक घ्यावे नाम, जेणे जोडेल आत्मा राम. आजचा हिंदू कर्तव्य दिन विशेष. शारदीय नवरात्र, दुर्गेच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा. महालक्ष्मी पूजन, देवीचा मुखवटा करून घागरी फुंकणे, सरस्वती पूजन. मंडळी, श्री रामरायाचे आणि श्री घंटाळे देवीचे शुभाशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर अक्षय राहोत, ही प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.